आपण प्रार्थनेमध्ये परमेश्वर बाबा सगळ्या दिवसामध्ये तुमच्या आभार मानतो. मामा परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा आधार प्रत्येकाला सांगेल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आज बऱ्याच ठिकाणी बरेच लोक उपवासाच्या पाठीमागे आहेत. बरोबर. आपला उपवास कसा असला पाहिजे, त्यागी पाहिजे तर खाण्यापिण्याला पाहिजे, ते आपल्या कपाळावर एक चिन्ह दाखल बनवलेलं पाहिजे. चिन्हाचा अर्थ आहे अनुवादामध्ये 11:18 देवाचं जे राज्य जे आहे, नीतिमत्व जे आहे, ते आपल्या डोक्यामध्ये राहिलं पाहिजे की देवाने आम्हाला काय शिकवलेलं आहे आणि ते काय शिकायचं आहे आणि काय शिक्षण आपण घेणार आणि काय शिक्षणाचा अनुभव आहे तो आपल्याला अनुभव आत्मदर्शन वचनाद्वारे घ्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये नव्या करारामधला जो अनुभव आहे तो प्रभू येशूने उपवासाविषयी काही ना काही माहिती दिली आणि येशू ख्रिस्ताविषयी लूकमध्ये जर बघितलं किंवा मत्तेमध्ये, तर मत्तेमध्ये ना 4 ते 1 ते 11 वचनामध्ये उपवासामध्ये शैतानाने त्याची परीक्षा. आता पण तुम्ही ज्या काळात आता तो उपवासामध्ये आहे तर तुम्ही सुद्धा त्या परीक्षेतच आहे. तुम्हाला अनेक प्रकारची मोय आहे, जेवायला खायला पंढर खायला. बरोबर. 365 दिवस. आता 365 दिवस नंतर किती दिवस तुमचे उपवास नक्की होतात? कोणते सांगतो की मी पहिला दिवसात उपवास करेल, नंतर शेवट करेल. तो पहिला सांगतो मी 40 दिवस उपवास करेल, एकदम कडक बिंदुदाचा चहा. घरामध्ये काही वास आला ना, नाही आता 12 वाजले राहू दे, पहिला अर्धा खाऊ काय. उपवास बोलत नाही. उपवास असे सिस्टम आहे की त्याच्याबरोबर म्हणजे कोणत्या खाण्या आणि पिण्याबरोबर आमचं कनेक्शन नसतं. त्यावेळेला त्याच्यापासून दूर. तर त्याच्यामध्ये पहिला डोंगी मी आता नाही पहिल्याच्या बाबत की मी पण सांगायचा माझा उपवास आहे. एक दिवस आमची शाळेत टीचर होती, ती सांगते माझा उपवास आहे. ते चहामध्ये चणे टाकले आणि ती खायला लागली, ती उपवास आहे. दुसऱ्या टायमाला तिचा उपवास होता, मग त्या दिवशी तिने केळी खाल्ली. मी छोटा होता, मला माहिती की मी उपवास बघतो, उपवासाला काहीतरी खातात म्हणजे माझे पण तेच विचार झाले. दुसऱ्या टायमाला ज्या वेळेला तिसरा टाइम जेव्हा आला तेव्हा तिने शेंगदाणे खाल्ले आणि उपवासाला ते सांगते उपवासाला हे चालते. सगळ्या गोष्टी विचार करू लागला. मी पण काही करायला लागला उपवासाच्या टायमाला असं खायला. हे शास्त्र काय माहिती नव्हतं. मग काय माहितीये का, उपवासाला एक नाश्ता केला तरी चालते. मग मी पण काय केलं, एक नाश्ता करायला सुरुवात केली. मग घरी नंतर विचार केला की रात्रीचं दुपारचं जेवायचं असेल, म्हणजे रात्रीचं जेवायचं असेल तेव्हा भाजी आणि चपात्या, कारण चपात्या लवकर जिरत नाही, भात लगेच जिरून जाते, म्हणजे पटकन भूक लागते. म्हणजे मला भूक लागणार नाही म्हणून मी चपाती, मग पोट भरून खायची चपाती. एवढा कडक उपवास असतो नाही. अशी हे उपवास असे असतात. म्हणून प्रभू येशूने सगळं त्याच्यावर निर्णय घेतले, अनुभव घेतले. मग त्यांनी स्वर्गीय बाबाची प्रार्थना म्हटली आणि सांगितलं की रोजची भाकर आज आम्हाला. कारण येशूचे शिष्य होते ना, ते पण 3 दिवस सारखे त्याच्याबरोबर चालू शकले नाही. त्यांना पण कर्ज करू शकते. ते उपवास म्हणजे नक्कीचा अर्थ आहे आपलं जीवन जे पापमय आहे ते सोडायचं.
रोमकर 14:17 मध्ये देवाच्या राज्यात खाणी पिणी नाही, नीतिमत्व, आनंद व शांती. आज तुम्ही आणि मी आज परिस्थितीमध्ये प्रवास, ज्या गोष्टी अनुवाद मध्ये तुम्ही बघा 11 पासून वचन कसं दिलं, कपाळपट्टीमध्ये आहे चिन्ह दाखल करा. म्हणजे आमच्या डोक्यावर आपण क्रॉस करतो, तो क्रॉस असा आहे की आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, त्याला ग्रहण केलेला आहे आणि ख्रिस्ताची विचारधारा आमच्या डोक्यात राहिली पाहिजे, पायाची विचार. तर या नव्या करारामध्ये ना येशू ख्रिस्ताचा उपवास चालू झाला 40 दिवस आणि 40 रात्र. पण आपल्यामध्ये उपवासामध्ये खूप बदल आहे. आपण लोक जे उपवास करतात ना त्याच्यात दुःख सण पण आणतात. दुःख सण त्याच्यात नव्हता. दुःख सण वेगळा आहे आणि उपवास काळ वेगळा आहे. बघा मत्ती 4:1-11 वचन वाचा. बघा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. मग तिकडे 40 दिवस व 40 रात्र त्याने उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. जेव्हा त्याच्या उपवासावर लक्ष होतं तेव्हा खाण्यावर लक्ष नव्हतं. त्याचे उपवास पूर्ण झाले तेव्हा त्याला भूक लागली. तत्पर्यंत तो भुकेचा विचार करत नव्हता, तो देवाशीच विचार करत होता आणि देवाने दिलेली जबाबदारी मला या जगामध्ये पुढे न्यायची आणि तो त्या जबाबदारीतच घेतला. हा सामान्य उपवास सुद्धा तुम्ही जबाबदारी घेऊ शकता. एक दिवसाचा उपवास करायला किती कठीण जाते, बरोबर की नाही? मध्ये सांगितलेले एक दिवस आपल्याला काढायला सांगितलेलं. हे सगळे तुम्हाला एवढं मी देत नाही, त्याच्यानंतर आहे. परंतु काय माहितीये का, देवाला काय आवडते हे पहिलं बघायचं. पहिलं आपण जेव्हा इकडे प्रार्थना सुरू केली तेव्हा माहितीये तुम्हाला प्रत्येक बुधवारी उपवास असायचा. ज्या वेळेला मी प्रार्थना सुरू केली आणि प्रार्थना केल्यानंतर प्रभूने मला एक गोष्टी सांगितली आहे की मी काय सांगितले, रोजची भाकर आज आम्हाला दे. मग ते 17 मध्ये तेव्हा सुरुवात होती की ते येशूची शिष्य जे होते त्यांना भूक काढायचं होतं. तेव्हा तरी येशूने शिकवलं ही साथ काढायची असेल तर याला प्रार्थना आणि उपवास. हे लोकांना उपवास करायला नका सांगू, ते उपवासाची योग्यता नाही. मग त्यावेळेला कसं होतं, काही आजारी होते त्यांना जेवण दुसरे आहेत ते बघत होते. मग ती भूक लागायची सगळ्यांना. मग काही त्यांना विचारलं तुम्हाला भूक लागली का, ते सांगते हा. तर मग सुरुवात केली की सगळ्यांना जेवून दे. कारण तुम्हाला रोजची खायची जी सवय आहे बघा, तुम्हाला ज्या दिवशी भूक लागते त्या दिवशी चिडचिडा जास्त असतो, बरोबर ना? मी नाही सांगत 158 मध्ये स्पष्ट उपवासाविषयी दिली आहे. आणि तुम्ही ज्या दिवशी उपवास करता त्या दिवशी किती गरिबांना खायला करता. उपवासाचे नियम असे आहेत की ज्या दिवशी तुम्ही अन्न खाणार आहे ते अन्न ठेवायचं आणि तेच उपवासात दुसऱ्या गरीब गरजवंत व्यक्तीला द्यायचं. आपला उपवास होत नाही. म्हणून हे बघा, ह्यानी प्रभू येशूने 40 दिवस 40 रात्र एकांत राहिला, अरण्यामध्ये राहिला. कोणाचा सहवास नाही, देवाचा आणि आपला सहवास. उपवास म्हणजे देवाच्या जोडीला राहणं आणि देवाचा जो सहवास आहे तो आपल्या शरीरात राहायला पाहिजे. त्याला बोलतात उपवास. खाण्यासाठी पिण्यासाठी मोज मजासाठी नाही, तर परमेश्वर आणि बुद्धीची शिकवण दिलेली त्याच्यासाठी. हे बघा, तुमच्या प्रत्येकाला मी आता जेव्हा प्रार्थना करत होतो तर प्रभूने काही गोष्टी माझ्यासाठी दाखवण्यात आल्या की लोकांसाठी असंच आहे. मी तुम्हाला केवढं शिकवलं तर तुम्ही शिकणार नाही. कारण शिकणारी व्यक्ती आहे ना ती इंटरेस्टली बोलतात. इंटरेस्ट म्हणजे तुम्ही ज्ञानाचा शोध करत नाही.
जर तुम्हाला त्याचा इंटरेस्ट असताना तर तुम्ही अगोदरच मला एक सांगितलं असतं की आता जे उपवास काळ सुरू झालेले आहेत त्या उपवास काळामध्ये कशा पद्धतीने आपण उपवास करावा. तुम्ही सगळे माझ्या धंद्यासाठी प्रार्थना करा, माझ्या मुलाबाळासाठी प्रार्थना करा, वस्तूसाठी धंद्यासाठी जे काही काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी घरासाठी हे सगळी प्रार्थनाच करायला फक्त ती तुमच्या देहाची तुमच्या आत्म्याची. म्हणजे योहान 4:4 मध्ये एक ऑफिसली उदाहरण दिलेलं आहे. तिने जीवनामध्ये खरा पश्चाताप केलेला. येशू बोलला योहान 4:24 की उपवासकाने प्रार्थना आत्मेने व खरेपणाने ही प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना कशी करता आली पाहिजे आणि प्रार्थना का केली पाहिजे. हे बघा, स्वर्गात तुमच्या कर्मामध्ये 12 चिठ्ठी, तुमची कर्म तुम्हालाच उपयोगी येईल, माझी कर्म मलाच उपयोगी येईल. मला कोणावर जबरदस्तीने बोलण्याचा हक्क नाही. बरोबर हाय, मी तुम्हाला शिकवणार किंवा मार्गदर्शन करणार. तुम्हाला जर त्या गोष्टी पटल्या तर आज मी इतक्या वर्षापासून याविषयी खूप काही शिक्षण दिलेलं आहे, परंतु कोणत्याच माणसाने आत्मपरीक्षण केलेलं नाही. उलटी शिक्षण सोडले आणि शिक्षणाचा धिक्कार पण केला जातो आणि नाही तिकडे घुसले, नाही तिकडे वळाले, नाही तिथे एकमेकाची चुगली करायचा प्रयत्न करून फायदा काय झाला? काहीच नाही. जुदाचा आत्म्याचा आत्मा आपण नाही पकडायचा. आपल्या मनात मनचिंतन, पवित्र मर्याने मनचिंतन केलं की सगळ्या गोष्टी मनात ठेवल्या. तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी जर कोणी काय सांगितलं असेल तुमच्या मनात ठेवा, तिकडे बाहेर लिकेच करू नका. कारण तुम्ही तिथे चुकल्या करता, तिथेच तुम्ही पाप वाढता. कारण मग ते 12:36 आपल्या कर्माची फळं आपण घेऊ. कोणत्याही गोष्टी देवाने माझी निवड केली, सैतानाने निवड नाही केली. आणि जो मनुष्य देवाने ज्याची निवड केली तो देवाचा वचन, देवाचा मार्ग, देवाचं शिक्षण, देवाचे नियम एक घेत लोकांपर्यंत पोहोचेल. आणि ज्यांची सैतानाने निवड केलेली असेल तर चुगली करेल, निंदा करेल, टपोरी करेल, द्वेष करेल, हेवा करेल. तुम्हाला तर माहिती आहे गलतीकास 5:15 पासून ते वचन असलेले सगळ्या गोष्टीवर 21 पर्यंत वचन. आपल्या जीवनामध्ये शिक्षण काय आहे ते पहिलं शिकायचं. उपवास करतात करा, पण त्या उपवासाबरोबर मी परमेश्वराबरोबर आहे का, माझे शब्द किती, मी या उपवासामध्ये किती पाप केलेला आहे किंवा पाप न केले किंवा मी पश्चाताप करतो न मी या राखीमध्ये जाऊन बसतो. योगच फक्त आपल्या जीवनामध्ये खरा देवाच्या नियमाने भीतीने तो वागला. आणि योना त्यांनी राखेत बसण्याची निर्णय 4च याद आहे. त्यांनी नियम मोडले आणि वादळ सुरू झाले. त्यांनी आज्ञा पाळली तर वादळ शांत झाले. त्याच्या देवाच्या माणसासाठी देव माणसा सोडला आणि त्याला सांगितलं तुला काम दिले तू जाणं तेच कर. आता तसं नाहीये. पहिल्याच्या जमान्यामध्ये कसं सिस्टम होती, आता ही सिस्टम नाही. आता आपली कर्म आपल्याला मारणार, आपल्या कर्मानेच आपल्याला. आता आपण जर विचार केला उपवासामध्ये अलग आहे ना, आपण दुःख सणामध्ये अलग आहे. तर आता आपण अनेक ठिकाणी जर बघतो तर ते उपवास आणि दुःख सणे दोन्ही एकत्र आहे, एकत्र नव्हते. उपवास वेगळा, त्याच्यानंतर त्यांनी चमत्कार केले, सुवार्ता गाजवली, पश्चातापाविषयी शिक्षण दिलं आणि त्याच्यानंतर 12 प्रेषित निवडले, त्यांना अद्भुत गोष्टी करायला शिकवले. तुम्ही वाचा ना या 4 अध्यायापासून येशू ख्रिस्ताची स्टोरी 27-28 अध्यायापर्यंत तुम्हाला अख्खं डिटेल मिळेल. त्याच्यात काय काय घडलं, कसं बनलं, कसं करलं, कसं काय बनलं, शिष्य कसे डळमळे, शिष्याचे काय आलं, तर सगळं डिटेल त्याच्यामध्ये दिलं, परफेक्टली आहे. तुम्हाला हे वाचत नाही तत्पर तुमच्यामध्ये घडत कधीच होणार नाही. तत्पर्यंत माणसाचा शास्त्र शिकवतात ते मनुष्य दिले. माणसाचे नियम काय पण लागू शकतो, पण परमेश्वराचे नियम कधीच आपण तोडू शकत नाही ना, आपण तिकडे जोडायचा प्रयत्न करू शकतो. मत्ती 24:35 आणि उत्पत्ती 22:17 ते फायनल लास्ट पर्यंत पुढे
तुम्हाला अख्खं डिटेल दिलेलं आहे. या गोष्टी तिथे शेवटपर्यंत शिक्षणाचा भर नाही घालायची, भर घातली तर देव पिढा. हे सगळं सिस्टम आहे. माणूस वेगवेगळ्या पद्धतीने आजच्या भविष्यात जीवन जगतो, प्रार्थना करतो, कसं तरी प्रार्थना करतो, कशी तरी प्रार्थना पुढे नेतात, कशी थकवतात काय माहिती. परंतु समाजात अनेक ठिकाणी या घटना आहेत, हे रद्द नाही करू शकत. त्याच्यातले एक काना मात्र रद्द नाही करू शकत. हे जे नियम तो नियम आहे. भले तुमच्या वैयक्तिक बाबतीत मी नाही बोलू शकत, वैयक्तिक तुमची किती पाप आहेत त्याचं माझं लेणं देणं नाही, परंतु पवित्र आत्म्यामध्ये 12-21-32 वचन बघितले, जो पवित्र आत्म्यात विरोध बोलेल त्याला क्षमा. मग तुम्हाला ना मलाही क्षमा, कारण ते नियम देवाने दिल्या, त्याच नियमात आपल्या सगळ्यांना चालायचं. उपवास वेळ आहे. त्याला बघा काय काय झालं त्याच्यात 11पर्यंत. शैतान शेवटी त्या उपवासामध्ये येशूला सोडून जातो. ते परीक्षक त्याच्याकडे येऊन म्हणाले, देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी करा. धोंड्याची भाकरी करतात अशी आहे. तुम्ही योहान 1:12 जितके विश्वास ठेवतात तितके देवाचे पुत्र आहेत. मग तुमच्यातून पण अद्भुत गोष्टी घडणारच, अनेक गोष्टी घडतात, पण ते सैतानाच्या दृष्टीने नाही. प्रभू येशूने सैतानाच्या कोणत्या शब्दावर त्यांनी भरवसा न विश्वास ठेवला. त्यांनी त्याच्या परमेश्वरच्या इच्छेप्रमाणे भरवसा ठेवून त्याला दाखवले की गोष्टी काय. पुढे परंतु त्यांनी उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर काय माणूस भाकरीत जगतो असं नाही, परमेश्वरच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल असा एक शास्त्र लेख. मनुष्य भाकरीने नव्हे तर परमेश्वरच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. लाजराला हाक मारे, लाजर बाहेर उतर, लाजर उतरलं की शब्द देव होता की नाही. 1:14 त्यांनी अगोदरच शिकवलेलं, मनुष्य भाकरीसाठी नाही, जगण्यासाठी देवाचा शब्द आहे. आणि त्याने लाजराला समजून अनेक एका मुलीला त्याने उचललं. आपल्या हातातून तिकडे कितीतरी मरण पावलेले किती लोक आहेत. एका फोनवर सुद्धा महिलेने 1.5 वर्षाची पोरगी इथून जाता जाता फोन करायचा त्यांच्या शेवट परमेश्वराचा आशीर्वाद त्या कानावर पोचला गेला. आणि तुम्ही घेतलेले आहेत आपल्या केंद्रात, माहिती आहे तुम्हाला काही गोष्टी करतात, पण जे देवाचे नियम मोडले त्यांना संधी देत नाही. देव कधीच नाही तुम्हाला संधी परत नाही मिळू शकत. त्याला संधी का नाही मिळू शकत? कारण तुम्ही देवाचा अपमान केल्यानंतर तुमचा पण अपमान तसं, माझा मी पण देवाचा अपमान केला तर माझा पण अपमान तसंच. हे शास्त्र काय शिकवते त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. मग सैतानाने त्याला एकदम पवित्र नगरी दिली, त्या मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, देवाचा पुत्र आहेस खाली उडी मार. आपण तशीच करतो, उड्या मारतात, पण आपल्याला कळत नाही मी उड्या मारून जाणार. जगाच्या एक गोष्टीमध्ये देवाने तुम्हाला, हे बघा योहान 3:3, एकदा देवाने तुमचं जीवन बदललं न परिवर्तन केलं तर देवाच्याच मागे लागायचं नाही. तर कधी एक घटका येईल तर तुमच्या समोर फक्त एक निमित्त राहील, असं झालं ही अशी झाली, अशी नाही झाली ना, असा झाला नाही. तुम्ही देवाचा अपमान केला म्हणून देवाने उचलला आणि फेकून दिलं. योहान 15 अशा गोष्टी येतात. इस्रायलचा गुरु होता योहान 3:3, त्याला पण सगळे नव्याने जन्म. आता माझा जन्म नवा झाला तेव्हा मी कार्य करू आणि या कार्यामध्ये देवाला मी तेच सांगितलेलं आहे, माझं संपूर्ण जीवन, शरीर, आत्मा हा तुमचाच आहे आणि हे तुमच्यासाठीच आहे. या जगाच्या कोणत्या गोष्टीने
पहिलं जीवन माझं पापमय होईल, आता हे जीवन माझं पवित्र करण आहे. मला ते ह्या पवित्र करण्यामध्येच माझा भविष्य घालवायचं आणि रोज सांगायचं की देवा मला तुमच्याच बरोबर राहायचं आहे. चालता फिरता बसता उठता सगळं माहिती. स्तोत्रसेट मध्ये 139 अध्याय पूर्ण वाचा, तुम्हाला त्याच्यातून परफेक्टली ऐतिहासिक गोष्टी माहिती पडेल की देव आपल्याला जेवढं चांगलं करता येईल तेवढं. मी हर एक व्यक्तीशी बोलताना पहिलं ते शिकवतो, तुम्हाला नक्की कुठे जायचंय, या मातीत जायचंय गा ज्या परमेश्वर येऊन 14 जागा दिले तिकडे जायचंय. तुमचा शेवट जीव, जो शेवटचा जीव आत्मा जाणार आहे तो कुठे जाणार आहे? तुम्ही सगळ्या वस्तू ठेवलेल्या घरात आहे, झोपायला आहे, खायला सगळं आहे, फ्रीज मध्ये सगळ्या ठिकाणी आहे, पण जीव आत्मा कुठे सोडणार आहे? एका चोराने सोडू शकला, एकाने कधी त्या आत्मा या मातीतच ठेवला. आम्ही पण या मातीचेच विचार करतोय. मातीचा विचार करू नका. माती कोणाला स्वर्गात नेणार नाही, तुमची कर्मच तुम्हाला स्वर्गात नेणार. ही माती गाडलं कुठे टाकलं सारखंच. त्याचा विचार तुम्ही करू नका. या जगामध्ये कितीतरी लोक कसे आहेत, कोण जळून मरते, शेवटी माती, कोण पाण्यात बुडते, त्याची माती होते, कोण कुठेतरी पडून मरून जातो, त्याची पण मातीच होते. फरक काही नाही, फरक आपल्या कर्माचा आहे. त्याला माहिती आहे, देवाला माहिती आहे आपल्या शरीराचा हक्क कुठेपर्यंत सोडायचा आणि कुठे न्यायचा. काहीच करू शकत नाही. ही दुनिया 0 पॉइंटवर जाते. आत्मा हे तत्वतंत्र तुम्हाला नाव पत्ता आहे. ज्या माणसाचा आत्मा काढल्यानंतर त्याचा नाव पत्ता सगळा गायब होतो. कोणच पत्ता शोधला तरी त्याचा पत्ता लागणार नाही. किती प्रयत्न करा, त्याचा पत्ता कुठे आहे कोणालाच नाही, कारण त्यांनी कधी पत्त्याचा वापर केला नाही. म्हणून 23 आणि 39 मी इम्पॉर्टंट वचन अशी उचलून ठेवतो की माझ्या जीवनात एकीकडे 4 बाणासारखं, कारण मला पण हे चांगल्याच गोष्टीच राहायचं. मला ह्या जगाच्या अनेक गोष्टींसाठी भविष्य नाही घालवायचं. जर देवाने मला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे न, जर मी देवाची सेवा केली नाही तर माझा उपयोग काय? तुम्हाला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे आणि या पृथ्वीवर तुम्ही देवाची सेवा कार्य केलंच नाही, तुमचा उपयोग काय? हे मंदिर देवाचं आहे. गरज पहिल्या पद्धती 16-17 6 ते 16 वचन तुम्ही काय वाचले नाही? निवांत 17-18 आपण बक्षीस आहे, आपल्याला बक्षीस दिलेलं आहे आत्मा, हे बक्षीस आहे. यो कधी काढून घेऊन जाईल माहिती, कधी घेऊन सांग. म्हणून लक्षात आणा आणि या पवित्र आत्म्याबरोबर आपलं नातं जोडू. बाकी कोणती नाते जोडू? स्तोत्रसेट 32:5 मनात जरी पापांची कबुली केली तरी तुमच्या पापांची क्षमा होते. जिथे बसल्या तिथेच पाप कबूल कर, जिथे बसल्या तिथेच वचन घे, जिथे बसल्या 3 गोष्टी नेहमी शिकवतो: प्रार्थना, उपवास म्हणजे प्रार्थना, पश्चाताप आणि 3 गोष्टी तुम्हाला तुमच्या जागेवर पोहोचवू शकतात, कारण त्याच्यात तसं लिहिलं नाही तर आत्मा भटकते. अर्पणच नाही केलं. स्तोत्रसेट 5 मध्ये आपला आत्मा अर्पण करायचा, देवाच्या आत्म्याचा वापर करा. पश्चाताप रोज करा. वर्षाला एकदा आपण उपवास करू, तो नाही, आठवड्याचा 1 दिवस नेहमी पाळायचा. मी शुक्रवार माझा असते, खातो जेवतो असं नाहीये, पण मांसली किंवा मटण खात नाही, कारण माझे उपवास कधी पण होतात. कोणत्याही टायमाला मी जेवत नाही, कधी शनिवारी नाही, कधी रविवार एखादा टायमाला आला असला नाही तर कुठलाही दिवस असला कुठे गेला मग तो दिवस संध्याकाळी. पाणी सुद्धा 24 तासामध्ये कधी कधी 1 बाटली पाणी जायला मुश्किल पण होत. पाणी सुद्धा माझ्या शरीरात म्हणजे पोचत नाही, कारण ज्या सेवेत गुंतल्यानंतर खाणं नाही. अरे प्रभू येशू 40 दिवस 40 रात्र उपवास केला, त्याला कुठे पाणी होत? तो कसं त्यांनी 40 दिवस आणि 40 रात्र त्यांनी उपवास केली, देवासाठीच राहिला.
म्हणून त्याचं शरीर इथं मजबूत राहिलं. खिळे पण हातात ठोकले तरी विचार करा, आपल्या हाताला काटा लागला तर धुमा म्हणतो त्यांनी माझ्यासाठी खिळे ठोकले. मग मला थोडीशी जाणीव झाली पाहिजे की माझं हे जिंदगी मी सुखाने जे बसलेलं आहे, काय एवढं माझ्या जीवनात सुख आलं, दुःख, ते दुःख कशासाठी? माझ्या कर्माचं. म्हणून किती दुःख आले, कुठल्या समस्या संकट आले तरी मी शांत राहतो. कारण का? ज्या परमेश्वराने माझ्यावर एवढी कृपा केली, जगात असताना अनेक प्रकारचे पाप केलं, किती सतावलं, किती मारलं, किती दुखवलं, कधी कधी मला खूप दया येते. म्हणजे विचार येतात की खरोखर आपण एवढी चूक करतो, आपल्याला वाटत नाही, म्हणून ते शेवटला आपल्याला दुःख दिसत. कारण त्याची येण्याची सगळी तयारी टप्पे टप्पे चालू आहे, हळू आणि मग येईल घोड्यावर. मग काय करणार? तेव्हा काहीच दिसणार, सोलर लाईट नाही दिसणार, काही नसणार, सगळा अंधकार असेल. आणि अंधकारामध्ये प्रकाशच फक्त प्रकाशित दिसेल, आणि तो म्हणजे प्रकाश. काल पाप आहे. नियमशास्त्रापूर्वी जगात पाप होतो. सृष्टी निर्माण केली तेव्हा पहिलं पापच होतं, सगळं अंधकारच होतं. म्हणून जेव्हा प्रभू येशूने योहान 1:5 मध्ये सांगितले अंधकाराने त्याला त्रास दिला, तेव्हा ते जग सगळं पापाने भरलेलं राहणार, अख्खा अंधकारच होईल, उजाला राहणार. त्या टाइमला ते येतील सगळे सैनिक असतील, सगळं जीव विरुद्ध जे आहेत ते सगळ्यांना नष्ट. मग देवाची जी लोक आहेत पवित्र, ते ढगावर उचलले घेऊन जातात. 24 वाजता तुम्हाला त्याच्यात अनुभव सगळं डिटेल आहे. तुम्हाला काय वाटते? तुम्ही आता सगळे जाऊन पैसे सोडून द्या, अरे भूकंप वर्षी येणार आहे ना, हल्ली जेवढे दिवस निघतात ना तेवढे धन्यवाद द्या. कोण कोणाला गाडाला नसणार. हे जो वाचतो ना तो तयारीत आहे, कारण त्याला माहितीये देवाशिवाय मला वाचवणारी कोणती व्यक्ती नाही. म्हणून जेवढा पश्चाताप करतात तेवढं रोजची पाप हिसाबात आहे. आपल्याला रात्री 1 तास गाढ झोप किती, आणि 1 तासात आपल्या केलेला डेटा खुलावते देखील, आणि सगळं नोंदी केली जाते. आपल्या सुखाने आपल्याला कबूल करण्याची समजलं. आणि तो त्यावेळेला आपला आत्मा देवाच्या घराचा परत येऊन तो आपल्याला, तुम्ही बघितलं तर तुम्हाला हलका दिसेल, तुमच्या स्वतःला तरी माहिती आहे का तुम्ही चला मी झोपलं नाही, पण मध्ये झोपलं म्हणजे मरण आहे. समजलं? कसं लेकरास पहिल्या 4 ते 15 पासून म्हणजे प्रत्येक गोष्टी शिकायचं. प्रभू शिकायचं झोपले. जीवनामध्ये एक झोप आहे, त्या हिसाबाची झोप. आपले न्याय, हे न्यायाची पुस्तकं जेव्हा खुलली जाते तेव्हा आपल्या सगळ्यांना डेटा माहिती पडेल. कॅम्प्युटरमध्ये कसा आता डेटा भरलेला, मोबाईलमध्ये तुमचा डेटा भरलेला, तसा त्यांनी ते भरवलं. जर सैतान एवढा हुशार आहे, तो एवढं सगळं करू शकतो, मग त्यांनी काय केलं? सृष्टी निर्माण केली. त्या सृष्टीमध्ये झाडं कशी वाढवली, झाडाला किती फळं द्यायचे कोणाला माहितीये? माहितीये बोटीला केवढी मासली पाहिजे माहितीये? कारण तेवढं आपलं कनेक्शन नाही, निसर्गाबरोबर कनेक्शन नाही. जो निसर्गाबरोबर कनेक्शन असेल ना तर त्याला समजते ह्याच्यात काय आहे. म्हणून पुढे जीव जंतू इतके मरणार आहेत त्या पृथ्वीमध्ये की तुम्ही विचार नाही करू शकता. आणि त्यानंतर माणसामध्ये इतकी रोगराई येईल की ती विचार करू शकत. कारण
तेव्हाच जे दुष्टाही म्हणजे जे यामध्ये आहे ते सगळं खाण्यासाठी केलेली. आता सगळीकडे घर दार बिल्डिंग गवत, त्या गवतावर सगळं काय होत होतं, जीव जात होता. आता गवत कॉन्क्रीट केलं, घरदारामध्ये सगळं बंद केलं तर तेवढं गवत बंद झालं, झाडपानं बंद झालं, तेवढा जीव जंतू कुठे गेला, तवेतच पसरत गेलं. स्वतःहून तुम्ही ज्ञान वापरत राहा. आपण कसं होतं, प्रदूषण सुरू झाले, हे कशाला सुरू झाले, अख्खं जवळजवळ का नाही. शोधा पहिलं तुम्ही स्वतः म्हणा, नंतर आपलं भविष्य किती वर्ष जगणार आहे. आणि किती लोकांना श्वास घेण्याचा मुश्किलच झालेला. ऑक्सिजन लेवल तरी पुढे भेटेल. ज्या परमेश्वराकडे 10, 17, 18 ऑक्सिजन लेवल आहे, जो परमेश्वरा बरोबर आहे त्याचा आत्मा देणं घेणं त्याच्या बरोबर आहे कनेक्शन. खूप काय वेळ नाही, म्हणून उपवास वेगळा आहे, ते 26 अध्यायामध्ये दुःख सण वेगळा आहे. आपली कर्म कुठे ठेवायचे, पश्चाताप करायचा न करायचा, येशूच्या अपोजिट जायचं, येशूच्या नियमाबरोबर चालायचं, त्या मानवाच्या नियमाबरोबर. हे सगळं तुम्ही या पवित्र शास्त्रामध्ये जे लिखाण केलं तुम्ही वाचल्याशिवाय तुम्हाला स्वतःला समजणार नाही. नाही समजलं तर आपल्या स्वतःची दंड आपल्या स्वतःलाच भोगावं लागणार. ते 12:30 आपल्या कर्माची फळं आपल्यालाच भोगावी. देव जोडीला असलं तर आपल्या जवळ सगळं आहे, आणि देवच जोडीला नसेल तर आपलं सगळं शून्य. कारण पृथ्वी आकाश हालून सोडणारा तो देव, आणि त्यांनी स्पष्ट दिलेल्या गोष्टीकडे लक्ष आपल्याला द्यायचं. म्हणून आपला पश्चाताप, आता येशू येणार आहे त्याची वाट बघत राहा, बाकी काही विषयामध्ये लक्ष देऊ नका. जर ते लक्ष लावायचं आहे तुमचा प्रश्न, कारण तुमची कर्म तुम्हाला, माझी कर्म देवाच्या न्यायातून कोणी सुटणार. तर आपण छोटीशी प्रार्थना घेऊया. आपल्या सर्वांना परमेश्वरच्या इच्छेनुसार आपल्या बुद्धी ज्ञान मिळावं, पवित्र आत्मा मिळावा, आणि परमेश्वरची इच्छेप्रमाणे जो परमेश्वर स्वर्गातून येणार आहे आणि योहान 14:2 आपल्यासाठी जागा ठेवलेली आहे, आपली जागा तिथे राहावी, आपल्या पापांची अपराधाची आपल्याला क्षमा व्हावी, पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हावा. म्हणून विशेष प्रार्थना सर्व मंदिरों सर्व पोलीस प्रभूचा आशीर्वाद, सर्व परमेश्वरची सेवा करणाऱ्या प्रत्येकाला प्रभूचा आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.